अमूल हा शब्द आपण रोज ऐकतो, रोज वापरतो आणि कदाचित रोज दुर्लक्ष देखील करतो. पण आज तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला कळेल अमूल म्हणजे फक्त दूध, बटर किंवा चीज नाही, तर अमूल म्हणजे भारताच्या ग्रामीण भागात अडलेली आणि घडलेली सर्वात मोठी एक शांत क्रांती. आज अमूलचा व्यवसाय हजारो कोटींचा आहे, पण अमूलचं नाव जगभरात घेतलं जातं. पण या सगळ्याची सुरुवात अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून झाली. आजचा व्हिडिओ हा कोणत्याही जाहिरातीसाठी नाही, कोणत्याही कंपनीच्या बाजूने नाही, शेतकऱ्यांनी स्वतःच्या ताकदीवर उभी केलेली एक व्यवस्था नेमकी कशी जन्माला आली ही समजून घेण्यासाठी आहे. आज भारतात दूध उत्पादनात आपण जगात पहिल्या क्रमांकावर आहोत. पण एकेकाळी परिस्थिती अशी होती, शेतकरी दूध काढून उभा असायचा आणि त्याला विकायचं कोणाला प्रश्न पडायचा. आज आपण दूध संघ, कोऑपरेटिव्ह आणि संघटित शेतकरी हे सहज आपण शब्द वापरतो. पण 1940च्या आधी हे शब्द खेडेगावात अस्तित्वातच नव्हते. त्या काळात शेतकरी एकटा होता, शेतकरी कमकुवत होता आणि त्याचाच फायदा मोठ्या कंपन्या आणि दलाल घेत होते. आपण थोडे मागे जाऊया. साल होता 1940. भारत अजून इंग्रजाच्या गुलामगिरीत होता. गुजरातमधील खेडा जिल्हा, जिथे बहुतेक लोकांची उपजीविका होती ते म्हणजे गाय आणि म्हशीच्या दुधावर अवलंबून होते. पहाटे उठून गुराला चारा देणे, पाणी देणे, दूध काढणे आणि मग ते दूध डब्यात भरून विक्रीसाठी निघायचे. हे रोजचं आयुष्य सुरू होतं. पण मेहनतीचा मोबदला शेतकऱ्याच्या हातामध्ये कधीच येत नव्हता. आता काय येत नव्हता तुमच्या मनात देखील प्रश्न आला असेल. कारण त्या काळात दूध विकण्याचा संपूर्ण अधिकार शेतकऱ्याच्या हातात नव्हता. खेडा जिल्ह्यात पॉल्सन डेअरी नावाची एक खाजगी कंपनी होती, जिचा संपूर्ण दूध व्यवसायावर अधिकार होता. ब्रिटिश सरकारने बॉम्बे मिल्क स्कीम या नावाची योजना सुरू केली, ज्या अंतर्गत गुजरातमधून दूध गोळा करून ते थेट बॉम्बे म्हणजेच आज मुंबईला पुरवठा केला जायचा. पण ही संपूर्ण जबाबदारी पॉल्सन डेअरीकडे देण्यात आलेली होती. याचा अर्थ काय होतो, तर याचा अर्थ असा होतो, शेतकरीला आपलं दूध पॉल्सनचं विकावं लागायचं आणि भाव किती मिळेल, दूध कधी घ्यायचं आणि दूध कधी नाकारायचं की नाही, हे सगळे निर्णय कंपनी घेत होती. दूध ही अशी वस्तू आहे जी साठवून ठेवता येत नव्हती आणि आज विकलं देखील जात नव्हतं आणि उद्या देखील ते खराबच होणार होतं. हीच शेतकऱ्याची समस्या सर्वात मोठी मजबुरी होती. आणि या मजबुरीचा फायदा घेत दलाल आणि कंपनी दूध अत्यंत कमी दराने दूध खरेदी करत होते. कधी कधी जास्त पाणी आहे असं देखील सांगितलं जायचं, कधी कधी कमी फॅट आहे असं देखील कारण दिलं जायचं, कधी सरळ दूधच नाकारलं जायचं. शेतकरी गप्प बसायचा, कारण दुसरा त्याला पर्यायच नव्हता. हळूहळू परिस्थिती इतकी बिकट होत गेली की अनेक शेतकरी कर्जात बुडाले, घरी भांडी विकली, काहींनी तर आयुष्य संपवण्याचा विचार देखील केला. हा फक्त प्रश्न पैशाचा नव्हता, तर हा फक्त प्रश्न होता स्वाभिमानाचा. शेतकरी मेहनत करत होता, पण त्यांच्या घामाची किंमत ते ठरवू शकत नव्हते. आणि याच टप्प्यावर या कहाणीमध्ये एक महत्त्वाचं नाव समोर येतं, ते म्हणजे त्रिभुवनदास पटेल. खेडा जिल्ह्यातील एक प्रामाणिक नेता, जो कायम शेतकऱ्याच्या बाजूने या ठिकाणी उभा राहायचा. शेतकऱ्याची आपली व्यथा त्रिभुवनदास पटेल यांच्यासमोर मांडली आणि त्यांनी निर्णय घेतला की हा प्रश्न मोठ्या पातळीवर मांडायचा. आणि त्रिभुवनदास पटेल यांनी देखील शेतकऱ्याला घेऊन गेले आणि भारताच्या इतिहासातील एक मजबूत व्यक्तिमत्व सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी देखील संपूर्ण परिस्थिती शांतपणे ऐकून घेतली. मग त्यांनी एक वाक्य सांगितलं, ज्यामुळे इतिहास बदलला. त्यामुळे जर तुमचं शोषण थांबवायचं असेल तर तुम्हाला एकत्र यावं लागेल. तुमचं दूध तुमचा दूध संघ आणि नफा देखील तुमचाच. याच विचारातून एका नव्या युगाची सुरुवात झाली. मग सरदार वल्लभभाई पटेल यांचं ते वाक्य फार तर पाहायला गेलं तर सल्ला नव्हता, तो एक आदेश होता आणि तो एक आव्हान होतं. एकत्र या. पण प्रश्न असा होता की शेतकरी एकत्र कसे येणार, ज्यांना वर्षानुवर्षे भीतीतच ठेवलं गेलं होतं, ज्यांना रोज सांगितलं जात होते की दूध घेतलं नाही तर तुमचं काय करणार. ते शेतकरी खरंच मोठ्या कंपनीसमोर उभे जाऊन राहू शकतील का, हा प्रश्न सोपा नव्हता. पॉल्सन डेअरी त्या काळात फक्त कंपनी नव्हती, तर ची एक ताकद होती आणि ब्रिटिश सरकारचा पाठिंबा आणि पोलीस प्रशासनाची मर्जी. त्यामुळं आर्थिक बळ हे सगळं पॉल्सनकडे होतं. दुसरीकडे गावातील गरीब शेतकरी, ज्यांच्याकडे फक्त दूध आणि मेहनत एवढंच होतं. अशा परिस्थितीत संघर्ष करायचा म्हणजे
या ठिकाणी धाडस लागत होतं आणि तरी देखील त्रिभुवनदास पटेल मागे हटले नाहीत. ते गावोगावी गेले, शेतकऱ्यांना भेटले, प्रत्येक गावात जाऊन या ठिकाणी बसून एकच गोष्ट समजावून घेतली, आज आम्ही एकटे आहोत म्हणून तुम्हाला कमी भाव मिळतो, पण उद्या तुम्ही संघटित झाला तर कोणतीही कंपनी तुमच्यावर अन्याय करू शकणार नाही. सुरुवातीला अनेक शेतकरी घाबरले आणि कोणी म्हणालं कंपनी नाराज झाली तर दूध कोण घेणार, कोणी म्हणालं सरकार आपल्या विरोधात आहे तर दूध कोण घेणार, तर काही जण म्हणाले हे मोठ्या लोकांचं काम आहे, आपण गरीब माणसं काय करणार. पण हळूहळू शेतकऱ्यांना हे समजायला गप बसणं आणि हाच मोठा सर्वात धोका ठरला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऐतिहासिक निर्णय या ठिकाणी घेण्यात आला. खेड जिल्ह्याला शेतकऱ्यांनी पॉल्सन कंपनी डेअरी विरोधात दूध संपवण्याचा निर्णय देखील घेतलेला होता. तो म्हणजे हा संप म्हणजे हिंसा नव्हती, मारामार नव्हती, तर रस्त्यावर जाळपोळ नव्हती, तर हा संप म्हणजे फक्त एक गोष्ट, आम्ही आमचं दूध देणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा निर्णय ऐकून ब्रिटिशांनी देखील प्रशासन हादरलं, कारण बॉम्बे मिल्क स्कीमसाठी दूध कुठून येणार हा प्रश्न मोठा होता. आता मुंबईसारख्या मोठ्या शहरावर दूध पुरवठा खंडित झाला आणि लोक अस्वस्थ झाले आणि त्याचा थेट परिणाम ब्रिटिश सरकारवर होणार होता. दुसरीकडे पॉल्सन डेअरीचे मोठे नुकसान देखील झाले आणि पॉल्सनने शेतकऱ्याला धमक्या दिल्या, दूध दिलं नाही तर तुमचं कायमचं बंद करून टाकू असे देखील या ठिकाणी सांगण्यात आले. काही गावात पोलीस देखील पाठवण्यात आले, काही ठिकाणी शेतकऱ्यावर दबाव देखील टाकण्यात आला. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सगळ्या शेतकऱ्याला घाबरले नाहीत. सगळं कारण देखील एक होतं, ते म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सम देखील जवळजवळ 15 दिवस चालला आणि या 15 दिवसात शेतकऱ्यांनी अतोनात त्रास देखील सहन करावा लागला. दूध विक्री थांबली होती, पैसे येत नव्हते, घरात अडचणी वाढत होत्या, पण तरी देखील कोणतीही संप न सोडला ना, कारण सगळ्यांना माहीत होतं की आज आपण मागे हटलो तर आयुष्यभराचे डोळे पाणी करून रडत बसायचं आपल्यावर अवस्था येईल, कोणीही आपल्याशी बोलणार नाही. आणि शेवटी ब्रिटिश सरकारला या ठिकाणी माघार घ्यावी लागली आणि पॉल्सन डेअरीचा एकाधिकार मोडण्यात आला आणि 1946 रोजी खेड जिल्ह्यातील शेतकऱ्याचा स्वतःचा दूध सहकारी संघ या ठिकाणी म्हणजे स्थापित करण्याचा निर्णय झाला. हा निर्णय फक्त कागदावर नव्हता, तर तो प्रत्यक्षात उतरवायचा होता. आणि इथेच या कहाणीमध्ये आणखीन एक महत्त्वाचं नाव प्रवेश करतं, ते म्हणजे डॉक्टर वर्गीस कुरियन. ज्या काळात डॉक्टर वर्गीस कुरियन तरुण होते, परदेशात शिक्षण घेतलं होतं आणि मोठ्या नोकरीच्या संधी त्यांच्यासमोर होत्या, पण नियतीनं त्यांना आनंदमध्ये आणून ठेवलं. सुरुवातीला डॉक्टर कुरियन आणि इथे थांबायला इच्छुक नव्हते, पण शेतकऱ्याची परिस्थिती, त्यांचा संघर्ष आणि त्यांची जिद्द पाहून हे सगळं त्यांनी एक निर्णय घेतला. आणि डॉक्टर कुरियन म्हणाले की जर विज्ञान आणि तंत्रज्ञान शेतकऱ्याच्या बाजूने उभा राहिलं आणि कोणतीही ताकद त्यांना राखून शकणार नाही, अशी माहिती देखील या ठिकाणी त्यांच्याकडून आलेली आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथूनच अमोल खऱ्या ठिकाणी उभारण्याला सुरुवात झाली, वैज्ञानिक दिशा मिळाली, दूध फसवणूक ठिकाणी प्रक्रिया आहे ते देखील आणि उत्पादन हे सगळं हळूहळू शेतकऱ्याच्या हातामध्ये येऊ लागलं. आणि दुसरं पाहायला गेलं तर दूध पावडरचा शोध, अमूल ब्रँडचा जन्म, त्यानंतर ऑपरेशन ब्लडची देखील सुरुवात या ठिकाणी फ्लटरीची या ठिकाणी त्यांच्याकडून सुरुवात केलेली आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक गोष्टी देखील या ठिकाणी त्यांच्याकडून करण्यात आलेल्या आहे आणि त्यामुळेच तेव्हा अमूलची सुरुवात झालेली आहे. त्यामुळे चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. तर आता चला तर बघून घेऊया अमूलची सुरुवात कशी झाली, त्यानंतर आता विक्री आणि त्याची कोणकोणत्या इंडियामध्ये आउटलेट्स आहेत ते देखील आज आपण पाहून घेण्याचा प्रयत्न करूया. डॉक्टर वर्गीस कुरियन आनंदमध्ये आले. सुरुवातीला त्याने जे पाहिलं ते केवळ दूध नव्हतं, तर एक प्रश्न होता. इतकी दूध तयार होत होतं, पण ते साठवायचं कसं, विकायचं कसं आणि शेतकऱ्यांना खरंच फायदा कसा मिळणार. कारण दूध आज काढलं की नाही काढलं तर उद्या खराब, आणि हाच मुद्दा शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा शत्रू होता. सुरुवातीला बटर आणि घी तयार करण्यावर अमूल डेअरीनं सुरुवात केली, पण लवकरच आणखी एक मोठी कंपनी आणि एक अडचणी देखील सुरू झाली. हिवाळ्यात म्हशी जास्त दूध देत होत्या, पण मागणी तेवढी नव्हती. परिणामी दूध पुन्हा वाया जाण्याची भीती या ठिकाणी निर्माण झाली. डॉक्टर कुरियन यांनी इतिहास बदलणारा प्रश्न विचारला, आपण दूध पावडर का बनवत नाही. पण अडचण होती इथे, या काळात दूध पावडर फक्त गाईच्या दुधापासून बनवली जात होती आणि गुजरातमध्ये जास्तीत जास्त दूध म्हैशीचं होतं आणि म्हैशीच्या दुधापासून दूध पावडर बनवणं तेव्हा अतिशय अशक्य मानलं जात होतं. पण डॉक्टर कुरियन यांनी अशक्य मानणाऱ्यापैकी नव्हते. त्यांनी त्यांची मदत मागितली आणि त्यांनी त्या मित्राची HM दलाया या दलायाने रात्र दिवस प्रयोग केले. सुरुवातीला अपयश आलं, त्यांनी पुन्हा प्रयत्न केला. अखेर या ठिकाणी इतिहास घडला आणि पहिल्यांदाच म्हैशीच्या दुधापासून
दूध पावडर तयार झाली हा केवळ तांत्रिक किंवा त्याचा शोध नव्हता, तर ही शेतकऱ्याची आर्थिक क्रांती होती. आता पाहायला गेलं तर आता दूध वाया जाणार होतं, ते पावडर भरून महिन्यापर्यंत टिकणार होतं. पण याच क्षणापासून अमूल फक्त डेअरी नव्हती, तर ती एक इंडस्ट्री बनत होती. आता मग प्रश्न उभा राहिला, तर या सगळ्या उत्पादनांना नाव काय द्यायचं? आता इथे जन्म झाला एका ऐतिहासिक नावाचा, ते म्हणजे अमोल. आता संस्कृतमधील अमोल या शब्दाचा आलेला अर्थ होता तो म्हणजे अनमोल, आणि दुसरीकडे आनंद मिल्क युनियन लिमिटेड या नावाचा शॉर्टकट तयार होतो तो म्हणजे अमोलच. आणि नाव जसं साधं तसंच अर्थाने मोठं होतं, आणि एक नाव असून चालत नव्हतं, ओळख तयारी करणार लागत होते. आणि इथे जन्माला आला तो म्हणजे भारतीय जाहिरात विश्वातील सर्वात प्रसिद्ध चेहऱ्याचा तो म्हणजे अमूल गर्ल. डॉटेड फ्रॉक, निळे केस आणि मिश्किल हास्य. आणि अमूल गर्ल म्हणजे एक जाहिरात नव्हती, तर ती देशाच्या मनात दररोज घडणाऱ्या घटनांवर हसत हसत भाष्य करणारी एक आवाज होती. आणि राजकारण असो किंवा खेळ असो, चित्रपट असो किंवा अमूल गर्ल सगळीकडे होते. 1966 पासून आजपर्यंत सतत चालू असलेली ही जाहिरात मधून जगातील सर्वात दीर्घकाळ चालणारी जाहिरात मानली जाते. आणि याच काळात गुजरातमधील इतर जिल्ह्यातून देखील अमोल मॉडेल देखील स्वीकारलं. पण डॉक्टर कुरे यांनी एक धोका ओळखला. प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळ्या नावाने दूध विकू लागला, पण स्पर्धा वाढेल आणि शेतकऱ्याचं नुकसान होईल. म्हणूनच 1973 साली स्थापना झाली गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन. आणि याच फेडरेशनखाली सगळे ब्रँड एकत्र आले आणि एकाच नावाखाली अमोल. याच काळात सरकारने ऑपरेशन फ्लड सुरू केलं, आणि यालाच व्हाईट रिव्होल्यूशन म्हणतात. आणि पाहायला गेलं तर याच क्रांतीमुळे भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश बनला. गावातून दूध, शहरात पुरवठा आणि नफा थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये. आणि हा मॉडेल इतका यशस्वी झाला की जगभरात त्यांचा अभ्यास केला गेला. आणि पुढील वर्षात अमूलने चीज, आईस्क्रीम, बटर मिल्क, फ्लेवर्ड मिल्क, चॉकलेट्स असे प्रचंड उत्पादन जाळं उभा केलं. आणि ग्रामीण भागात आणि शहरी भागात दोघांनाही एका दर्जाचं उत्पन्न या ठिकाणी मिळू लागलं. आता कोविडसारख्या भयानक संकटांना देखील अमूल थांबली नाही. जिथे मोठमोठ्या कंपनी डगमगल्या तिथून देखील अमूलने शेतकऱ्याकडून दूध घोषणा बंद केली नाही. परिणाम शेतकऱ्याचा विश्वास या ठिकाणी अजून घट्ट झाला. तर मित्रांनो, आज पाहायला गेलं तर अमूल सोबत 36 लाखाहून अधिक शेतकरी जोडलेले आहेत. आणि हजारो गावो, लाखो कुटुंब आणि कोट्यावधी ग्राहक, 50हून अधिक देशामध्ये अमूलची उत्पादने पोचली आहेत. म्हणूनच अमूल हे फक्त बटर नाही, दूध नाही, तर ती आहे संघटनेची ताकद, शेतकऱ्याची सन्मान जपणारी ताकद, आणि पाहिलं तर स्वाभिमान ओळखणारी ताकद. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या लोकांना सुद्धा शेअर करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.